श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठापन सोहळ्याच्या अनुषंगानं अरिहंत शाळेला रामरक्षा स्तोत्राचं गुंजन. काल दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी अरिहंत शाळेमध्ये श्रीराम प्राणप्रतिष्ठान सोहळ्याच्या अनुषंगानं रामरक्षा स्तोत्राचं पठण शिक्षिका सौ कीर्ती कोकल यांच्या सुमधुर आवाजाने झालं. एक वचनी एक बाणी असलेल्या श्रीरामांच्या स्तोत्रात सर्व मुले एकरूप होऊन पवनपुत्रांप्रमाणे तल्लीन झाली. अवघी शाळा स्तोत्रगुंजनात न्हाऊन निघाली होती. या भक्तिमय प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री अजय पोन्नम, संचालिका सौ सुलक्षणा पोन्नम, पर्यवेक्षिका सौ तस्नीम शेख, सौ शीतल राजपूत, श्री चन्नेश इंडी, शाळेचे सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी भक्तिभावाने सोहळ्यात सहभागी झाले. प्रत्येकाच्या मनाला श्रीरामांचा स्पर्श झाला. सर्व रामभक्त विद्यार्थ्यांच्या तेजस्वी चेहऱ्यावर श्रीराम मंदिर उभारण्याचा अपार आनंद होता. अवघी अरिहंत शाळा राममय झाली होती. दीप्तम तदमुरजटा मंडनम रामचंद्रम इति ध्यानम चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासीतून धनुर्बाणपाणिं नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्रातु महावीरभूतवजं विभुं राम रक्षा पठेत् प्रज्ञा पापग्निं सर्वकामदां शिरो मे राघवा पातु बालं दशरथात्मजा कौसल्येयुदृशो पातु विश्वामित्र प्रिय श्रुति ग्रानं पातु मगत्राता मुखं सौमित्रिवत्सला जिह्वां विद्यानिधि पातु कंठं भरतवन्दिता स्कंदो दिव्यायुधा पातु भुजो भग्नेश कार्मुका करो सीतापति पातु हृदयं जाम्बदग्नजितं मध्यं पातु करध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रया सुग्रीवेशा कटी पातु सप्तिनी हनुमत् प्रभु कुरु रघुत्तमा पातु रक्षा कुलविनाशकृत जानुनी सेत्कृता पातु जंगे दशमुखान्तकां पादो विभीषण श्रिदा पातु रामो किलं वपु एतां रामबलोपेतां रक्षां या सुकृती पठेत् सचिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पाताल भूतल ओमच्चारिणो चद्मच्चारिण न दृष्टमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापे भुक्ते मुक्तिं च वन्दिते जगज्जेत्रेक रामनामभिरक्षितं या कण्ठे धार्य तस्य करस्था सर्वसिद्धया वज्रपञ्जनामेदं यो राम कवचं स्मरेत अव्याताज्ञ सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान्यता सप्ने राम रक्षामिमां हरा तथा लिखित्वाना प्रता प्रबुद्धो बुधकौशिका आरामा कल्पवृक्षाणां विरामा सकलपदामा अभिरामं श्रीलोकानां राम श्रीमानसन प्रभु तरुणो रूप संपन्नो सुकुमारो महाबलो पुंडरीक विशालाक्षो चिरकृष्णांचिनांबरो फलुमलाक्षिणो धान्तो तापस्यो ब्रह्मचारिणो पुत्रो दशरथसेतो भ्रातरो रामलक्ष्मणो शरण्यो सर्वसत्त्वानां श्रेष्ठो सर्वधनुष्मतां रक्षा कुलविनन्तारो त्रायन्तं नो रघुत्तमो आतसज्ज धनुष विशुस्पृशा वक्षया सुग्रीशङ्गसङ्गिनो रक्षणाय मम रामलक्ष्मणा व्यग्रतापति सदैव गच्छितं सनन्दा कौचिकड्गी चापबाणधरो युवा गच्छन् मनोतस्माकं रामं पातु स लक्ष्मणा रामो दाशरथी शिरो लक्ष्मणो चिरो बली काकुस्ता पुरुषा पूर्णा कौसल्येयुरगुत्तमा वेदान्त वेदो यज्ञेशा पुराण पुरुषोत्तमा जानकी वल्लभं श्रीमान प्रमेय पराक्रमा इत्यादी जपे नित्यं मदभक्तं श्रद्धान्विता. हरिभक्त परायण मल्लय्या नारायण बोगा महाराज प्रतिष्ठान सोलापूर व मार्कंडेय जनजागृती संघ सोलापूर आयोजित श्री क्षेत्र पंढरपूर येथे अखिल आंध्र साधू परिषदेचं 58वी महासभा सोमवार दिनांक 29 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 रोजी श्री श्री पराविद्यानंदगिरी माताजी अध्यक्ष अखिल आंध्र साधू परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज पहाटे सुप्रभातम, सकाळी गीता पारायण, होम हवन, पूजा, भगवद्गीता पठण, हरिपाठ, चक्रभजन, सत्संग व महाप्रसाद होणार आहे. दिनांक 28 जानेवारी रोजी भव्य शोभायात्रेचं आयोजन आहे. या धार्मिक कार्यक्रमास सद्गुरू श्री गहिनीनाथ महाराज औसेकर, सह अध्यक्ष श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर, सद्गुरू श्री ब्रह्मश्री शिवपुत्र महास्वामीजी, श्री 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 बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्ट सोलापूर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. या धार्मिक कार्यक्रमास अन्नदान सेवा कार्यक्रम व देणगी स्वरूपात स्वीकारले जातील. आपले विनीत श्री मार्कंडेय जनजागृती संघ, संपर्क किशोर व्यंकटगिरी 9552 2186 41.